देगलूर नगर परिषद येथे आज पदग्रहण सोहळ्यानिमित्त आज नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार प्रतापराव चिखलीकर व तसेच कंधार लोहाचे आमदार प्रतापराव चिखलीकर आपल्यासोबत आहे. सर, आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून आज 3 नगर परिषद आपल्या ताब्यात आहेत आणि आज देगलूर शहरामध्ये भरभरून आपल्याला जनतेने आपल्याला मत दिलेले आहे. मी देगलूर वासियांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका देगलूर ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देण्याचा मानस निर्णय देगलूरकरांनी घेतला. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आज जरी संख्येनं थोडाफार फरक असला तरी 3 नगराध्यक्ष आणि 71 नगरसेवक हे नांदेड जिल्ह्यामध्ये निवडून दिले. त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातल्या जनतेचे मनापासून आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष आहे हे दाखवून देण्याची संधी माझ्या सर्व सहकार्याला मिळालेली आहे आणि मला असं वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष आहे. तर देगलूर शहरामध्ये अनेक वर्षापासून गटार योजने आजपर्यंत त्यांचा गटार योजना निधी आला, परंतु आजपर्यंत गटार योजना सुरू झाली नाही. देगलूर शहरामध्ये जे प्रश्न आहेत ते आमच्या नगराध्यक्ष टेकाळीताई, नगराध्यक्ष अंकुश देसाई, पदमोर सावकार यांना आणि सर्व नगरसेवकांना घेऊन बसू त्यांच्याकडनं एक पूर्ण शहराचा विकासाचा मॅप तयार करू. आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे त्यांची बैठक लावू आणि प्राधान्यानं कुठला प्रश्न सोडवायचा हे आम्ही ठरवून त्यांच्याकडे जाऊ. आपण आता ठरवला होता की जे इच्छुक म्हणजे नगर परिषदेवरती आणि शिक्षण जे काही नगरसेवक होते त्यांना न्याय देण्याची भूमिका आपली असणार आहे असं म्हणाला. तुम्ही म्हणजे काय नियोजन केलं? असं आहे की आमच्याकडे जिल्ह्यामध्ये 25% कमिटीचा वाटा आहे. देगलूर मतदारसंघासाठी 20% कमिटीचा वाटा आहे. राज्य स्तरावरच्या काही कमिटी आहेत जे त्या याचे सर्व पदाधिकारी त्यांना सन्मान देण्याची भूमिका आमची निश्चितपणाने राहील. कारण अतिशय कष्ट हे राष्ट्रवादीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलेत म्हणून हा विजय आम्हाला दिसतो आहे. तर खरं तर आता गट आला पण सेवा केला ही भूमिका आपल्या व्याख्यानातून लक्षात आली. पदवार सावकारांचा पराभव झाला परंतु त्यांच्यावरती येणाऱ्या काळात कोणती जबाबदारी देण्यात येईल अनुषंगाने आपली काय? मी आदरणीय अजितदादांकडे माझा शब्द टाकेन आणि शेवटी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी त्यांना स्वीकृत सदस्य व्हा अशी विनंती केली होती पण त्यांनी मला स्वतः सांगितले की मला नगरपालिकेत आता पाठवू नका आणि असा मनाचा मोठेपणा दाखवणारा कार्यकर्ता मी फार कमी बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये पदमोर सावकार आहे. कांग्रेस की तरफ से इलेक्शन में मुस्लिम समाज को देने की बात कही लेकिन उन्होंने नहीं दिया. उनके पार्टी के बारे में मैं कुछ बोलूंगा नहीं मगर हमारी पार्टी सेकुलर पार्टी है. हमने कभी ऐसा सोचा नहीं है, कभी जात धर्म मानने वाले नहीं है. सभी जात को और सभी धर्म को लेकर चलने वाली राष्ट्रवादी कांग्रेस है. आपने देखा होगा कि 2 MLC की सीट मिले थे उसमें से एक इदरीस भाई को दी गई. उस तरीके से हमने भी ये सोचा कि यहाँ मुस्लिम समाज को प्रतिनिधित्व देना चाहिए. इसके लिए हमने मोहिउद्दीन भाई को यहाँ स्वीकृत सदस्य किया है. उपनगर अध्यक्ष के लिए क्या मुस्लिम समाज का आगे आने वाले दिनों में दिया जाए? ऐसा कुछ नहीं है हमारे पास. मैं पहले ही बोला कि हर समाज को हम लेकर चल रहे हैं. आज अंकुश देसाई के नाम पे सभी के शिकामोर्तब हुई थी और सभी नगर सेवकों का कहना था कि उनको उपनगराध्यक्ष बनाए. हमने उनको उपनगराध्यक्ष बनाया. जी सर, ये उपनगर पद जो है भी दिया वाला क्या 2.5 मुस्लिम को दिया जाएगा? 2.5 ऐसा कुछ नहीं है. बाद में हम तय करेंगे.